आपल्या कालवणाची बघा क्वालिटी कशी आहे। मेन तुम्हाला ही बघा तुम्ही कसा आलाय कट, कसं आहे आपल्या मसाल्याची क्वालिटीच अशी आहे व कसं आहे एक नंबर आहे का नाही। आपल्या मुटक्या मसाल्याची क्वालिटीच तशी आहे, भाज्या एकदम चविष्ट आणि मिळून येत आहेत। मेन कालवण आपलं जे काय आहे ती मिळून येत आहे। आलू आलू बघ मी रानात मस्त पैकी कांद्याची पात घेऊन खायला खायला खाली कांदा लावलाय व त्याची पात घेऊन आला। कसा चालू आहे आज दणका। आज बघा देशी कोंबड्यांवर दणका आहे, घरच्याच कोंबड्या होत्या। पोरं म्हणली आज मम्मी काय तर स्पेशल असं खायचं आहे, एकदम झणझणीत पाहिजे। त्यामुळं चिकन न आणता घरच्या कोंबड्याची भाजी एकदम चविष्ट आणि दणकाबाज झाली पाहिजे। कशी खाल्लं तरी पोट भरलं तरी मन भरलं नाही पाहिजे। मग म्हणलं चला कोंबड्या हाय त्या घेतल्या जाळीत ना कचकवल्या। आता घेते बघा चुलीवर खरपूस अशा भाजून शिना, कारण की भाजून घेतल्या का नाही कालवणाला चव अशी वेगळीच येते। कारण की जी काय चरबी असते त्या चरबीचं असं तेल होऊन शिना पूर्णपणे कोंबडी अशी तेलकटपणा येतो कोंबडीवर। तर बघा इकडं आलाय तेलकटपणा, काय झालंय वारं सुटल्यामुळं दूर लागतंय बरं का बहिणीनो। कोंबड्या आपल्या घरच्या जायत्या आणि कसं कोंबड्यापेक्षा कोंबडी खायला एकदम चवीला लागते। कोंबडीचं मटण का नाही असं मऊसूत असतं, कोंबड्याचं मटण जरा रट असतं। तर इथं मी घेतले त्या 2 कोंबड्या, एक झाली भाजून तर दुसरी घेती भाजायला। रानातली आपल्या कोथमीर जाऊन आता ताजी ताजी आणली आहे का। अशी गावाकडे बघा बसते ती तेल सुटत कसं सुटलंय पूर्ण असं कोंबडीला तेल सुटलंय, तेलकटपणा आहे हा इकंड बघा हे इकंड पूर्णपणे असं धुवून घ्यायचं सगळं स्वच्छ पैकी। जी काय काळ झालेलं आहे ती सगळं काय असं काढायचं, परत हळद लावायची मग चिरून घ्यायचं। ही गावाकडेच बहिणीने मिळतं बरं का खायला, कारण की गावाकडे आपल्या असते देशी कोंबड्या आणि लयशी करून असं इकत आणायपेक्षा काय करते बायका पैसे बाहेर घालू असतो असं महिन्या 2 महिन्याला घरच्या 1-2 कोंबड्या ही करायच्या आणि घरच्या लेकरा बाळाला सगळ्या कुटुंबाला कालवण करून शिना जीव घालायचं, त्यात आनंद वेगळाच असतो। तर हे आता बघा स्वच्छ अशी धुवून घेते। आज मला बघा ही दुपारपर्यंत आता हीच काम आहे, ही सगळा उतार हेटा करायचा। ह्याचा लय कुठा नसतो, वाटतं तेवढं सोपं नाही। ही सगळं काय असं चुळून शिना धुतलं का नाही ती काळा पण आहे का नाही समज निघून जात बघा। घेतले ते आता धुवून शिना आता करून घेऊया नीटनेटकं सगळं काय असेल। तेव्हा ही आता लागली नीट करायला। ह्यानी नाही तर ह्यानी सकाळी उठले की गेले तर बाहेर जरा काम होतं त्यांचं म्हणून शिना गेले तर आता कधी येते तर कधी नाही माहिती नाही। पण लेकरांनी मागितल्यावर नाही होय पण म्हणाही ना लेकर मम्मी म्हणली आज आम्हाला खायचंच आहे, करावंच लागतंय तुला आमच्यासाठी म्हणल्यावर बघा कशाचा विचार न करता केलं चालू। अजून ह्यानी काय म्हणते काय नाही काय माहिती नाही बरं का, ह्यांना बिन विचारता केलंय म्या, अजून काय म्हणते कुणास ठाऊक असं त्या लेकरांसाठीच करायचं की काय असेल ती कुणासाठी करतोय आपण सांगा बरं। जी काय करतोय ती लेकरांसाठीच करतोय की। तर बहिणीनं ही सगळं घेते बारीक करून शिना मग परत तुम्हाला दाखवते। तर बहिणीनं झालं बघा इथं घेतलंय मी सगळं काय असेल ते बारीक करून शिना। तेव्हा इथं मटण पण भरपूर पडलंय बरं का, बिन विचारता केलाय कारभार कसं होतंय माहिती नाही आहे। अजून संध्याकाळी आल्यावर काय म्हणते काय नाही। आणि हो का या अंड्यावरच्या कोंबड्या होत्या हाय का योगा ही योगा रोज कोंबड्या अंडी घालत होत्या, अंड्यावरच्या कोंबड्या होत्या भ्या वाटायला लागलंय। पण असू द्या काय म्हणत्याल ती म्हणत्याल, आता दाढीच केलं आता काय म्हणतात काय बोलतात म्हणून चालतंय का सांगा बर। त्यांनी असतो भाजी एकदम मस्त पैकी करून ठेवती आलं घ्या जेवशिना म्हणती ढेंगाला तेवढा काय करून म्हणजे झालं आलं म्हणजे त्यांना एक तर कोंबड्यांवर लय हाय जीव। हळदी मिठात बरं का घेते आधी शिजवून शिना आणि भाजी कशी करते कशी नाही तुम्हाला सगळ्या शिनला दाखवतीच। झाल्या बरं का भाकरी पण घेतल्या मटण पण घेतलं शिजवून शिना। आता ह्यात लागली या ओंकारला द्यायला, शिजलंय का नाही सांग मला। तर बघा चुलीवर घेतलंय मी शिजवून शिना एकदम मस्त मध्ये झालंय कसं शिजून आठरून आले का चालत का नाही म्हणे एकदम। आणि तेल फक्त एक पळी वतलं होतं बरं का मी, तर त्याच्यात बघा तेलकटपणा किती सुटलाय, कारण की
कोंबडीला असताना चरबी जास्त होती. तर आता दिव्या ही करून शिजवून म्हणजे आपली भाजी करून तवा गरम होता उतरवला ठेवलंय आता भगुल. तर अजून करपली बोलत बोलत चुलीवरची भाकरी आरावर भाजलेल्या पोरांना आवडते त्या. शिगडीचं नको मत्ती त्या काय उपयोग नाही बघा. वाकर कसं झालंय? एक नंबर. झालंय ना? नुसतं खायचं काम करतो पण साधं नाही चांगलं झालंय नाही वय वय झाले आपल्या बघा आरावरच्या भाकरी एकदम मस्त खमंग कशा येत्या. आता फक्त कालवण आणि कांदा आणि लिंबू लिंबू. आहे का नाही. दादू पुढे येऊन दाखव की मटण कसं आठवून आलं एकदम मस्त पैकी आलंय का नाही. एकदम मस्त पैकी झालंय बघा. आता घेते तेल वतून शिना. पेस्ट पोरांनी बारीक करून ठेवती बघा. आज पोरांनी पण जास्त मदत करू लागितली. मी काही बारीक केलं नाही लेकरांनीच बारीक केलंय. आता घेऊया आपली टमाट्याची कांद्याची पेस्ट टाकून शिना. हे भाजलं का नाही म्हणजे भाजीला चव वेगळीच येते. ही चांगलं भाजायला पाहिजे. मी आरातनं काढलं होतं टमाटर कांदा आरातनं काढून पण ह्याला तेलात चांगला असा चटका दिला पाहिजे. चांगलं भाजलं पाहिजे तेव्हा आपल्या कालवणाला चव चांगली येते. जोपर्यंत लालसरपणा पूर्णपणे ह्याचा जात नाही का नाही तोपर्यंत ह्याला घ्यायचं भाजून शिना. तर घेऊया भाजून बरं का. हे कसं कसं झालं एकदम त्याचा कलरच एकदम बदलला या. आता आपलं खोबरं लसूण आलं कोथिंबीर त्याचा एकजीव केलेला आहे. जरा राडा उठलाय बरं का बहिणीनं समजून घ्या. विसर करू लागायला जायचे आज यांनी त्यामुळे जरा आज माझी लय आपदा उठली. त्यांनी असलं म्हणजे लय मदत करतात. त्यांना काम आल्यामुळे ह्यांनी गेल्यात तर जरा बाहेर कधी येतात काय माहिती. आता संध्याकाळ होती का काय. आता लाल भडक एकदम भाजून घेतलं आपली भाजी होती रेडी. आपला चालला यात मसाला काळा. त्याच्याशिवाय चव नाही हो बहिणीनं. मी ना आपल्या कालवणाला चव आणणार म्हणलं तर ती आहे. कलर थोड्या वेळातच कसं सुटतो या. यावेळेस सगळं भाजतंय का नाही मनानं तेल सोडतंय. कसं सुटलंय तेल. खोटं बोलायचं नाही काय असेल ती खरं. कसं आहे एकदम भाजून घेतले. आता तेल सुटले. आता जाऊ द्या आपलं ह्यात देशी कोंबडी. कलर चेंज झाला का नाही. आता आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं पाणी घेऊया ओतून आपण. झाली आपली कालवण झाली. कांद्यात लिंबू चिरून ठेवलंय आणि आपल्या कालवणाची बघा क्वालिटी कशी आहे. मेन तुम्हाला ही बघा तुम्ही कसा आलाय कट. कसं आहे आपल्या मसाल्याची क्वालिटीच अशी आहे व कसं आहे एक नंबर आहे का नाही. आपल्या मुटक्या मसाल्याची क्वालिटीच तशी आहे. भाज्या एकदम चविष्ट आणि मिळून येत. मेन कालवण आपलं जे काय आहे ती मिळून येत. आलू आलू बघ मी रानात मस्त पैकी कांद्याची पात घेऊन खायला खायला खाली कांदा लावलाय व त्याची पात घेऊन आला. चिरला होता कांदा तरी पण चैन पडलं नाही. वाट घ्या ग सकाळ धरणं उपाशी करतीस इकडे बस लागले त्या. इकडे बस की झालं की बाबा. सकाळ धरणं तुमच्यामुळे तर लागली करायला. उरक उरक झालं झालं. नाद खुळा नाद खुळा आहे आज.
मग काय पोट भरून शिना खावा दिलं पडू नका आता. मला एकट कसा आलाय बघताच तोंडाला पाणी सुटतंय. बाप रे बाप. तोंडाला पाणी सुटतंय है का नाही. मग तर झाली बघा आज आपल्या बेत एकदम मस्त आणि एकदम रगील खास आपल्या 2 लेकरांकरता. होय दादू. हा